नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे आपल्या सरन्यायाधीशांना ईश्वराशी बोलण्याचा अधिकार आहे की नाही. मित्र हो, आपल्यावर जेव्हा अन्याय होतो तेव्हा त्याचं निवारण करण्यासाठी आपण न्यायालयाकडे जातो. आपल्या देशात सर्वोच्च न्यायालय आहे, त्याचे सरन्यायाधीश आहेत. या सरन्यायाधीशांना कठीण परिस्थितीमध्ये मार्गदर्शनासाठी देवाच्या मार्गदर्शनाचा आधार घेण्याचा अधिकार आहे की नाही, असा आत्ता मुख्य प्रश्न उपस्थित झालेला आहे. त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. काय झालं पहा. आपले जे सरन्यायाधीश आहेत धनंजयराव यशवंतराव चंद्रचूड, हे तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्राचे आहेत. पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यात कण्हेरसर नावाचं गाव आहे, ते त्यांचं गाव. तिथे यमाजी देवीचं मंदिर आहे. प्राचीन मंदिर, अतिशय सुंदर मंदिर आहे. तिथल्या देवीची उपासना धनंजयराव चंद्रचूड लहानपणापासून करतायत. परवा ते आपल्या गावी गेले होते. मग तिथे गावकऱ्यांनी, त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचं स्वागत केलं, पाहुणचार केला आणि मग एकमेकाशी संवाद झाला. तेव्हा धनंजयराव चंद्रचूड असं म्हणाले की मी यमाजी देवीची उपासना करताना तल्लीन होतो, मला आवडतं. आजही मी सरन्यायाधीश असून सुद्धा प्रत्येक दिवशी देवीची पूजा अर्चा मनोभावे करतो. आणि सांगायचं कारण असं की आमच्या खंडपीठासमोर जेव्हा राम जन्मभूमीचा प्रश्न होता तेव्हा आम्हाला असा प्रश्न पडला की आता न्यायदान करायचं म्हणजे काय करायचं, अतिशय जटिल प्रश्न होता. आणि मग मी एक दिवशी उपवास करताना देवाशी असं बोललो, त्या देवीशी असं बोललो की मी अडचणीत आहे, मला काही कळत नाही आहे की मार्ग कसा काढावा, तूच मला मार्ग सुचव. आणि मग मी डोळे मिटले, ध्यानधारणा केली आणि नंतर मला जे सुचलं त्यावरून माझा मार्ग मोकळा झाला आहे असं मला वाटलं. आणि मग तुम्हाला जो न्याय मिळाला, देशाला, रामाला, जनतेला जो न्याय मिळाला, तो त्या चिंतनातून मला सुचलेला न्याय आहे. आता हे बोलल्यानंतर विशिष्ट वर्तुळामध्ये त्याची प्रतिक्रिया उमटली. विशेषतः समाजवादी पक्षाच्या वर्तुळांमध्ये त्यांनी टीका केली की तुम्ही इथे देवाला मध्ये का आणता, हे तुमचं काम आहे का, हे धर्मनिरपेक्षता तत्वाला बाधक आहे, तुम्ही चुकीचं वर्तन केलं आहे, इत्यादी इत्यादी. माझ्यासमोर प्रश्न आत्ता असा आहे की सरन्यायाधीश परमेश्वराकडे जेव्हा धावा करतात की मला तू सुचव मार्ग, तेव्हा विरोधक जो आक्षेप घेत आहेत की हे धर्मनिरपेक्षतेला बाधक आहे, त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. मला पहिल्यांदा या घटनेचा, सरन्यायाधीशांच्या स्पष्टोक्तीचा त्यामुळे आनंद झाला आहे की परमेश्वराची उपासना करण्याचा मार्ग मोकळा झाला. कसा ते सांगतो. आपल्याकडे गेल्या 50, 60, 70 वर्षात, त्याहून अधिक वर्षात मी देवपूजा करतो, मी देवाला मानतो, मी आस्तिक आहे असं सांगायला लोक मनातून घाबरत होते. कारण नेहरूंची विज्ञाननिष्ठा, नेहरूंचा विज्ञान धर्म, नेहरूंचा पुरोगामीपणा, धर्मनिरपेक्षता, या वातावरणात लोक भेदरलेले होते.
आणि आपण जर म्हटलं की मी आस्तिक आहे, तर मग आपण प्रतिगामी ठरतो. आणि प्रतिगामी होणं लोकांना आवडत नव्हतं, कारण मग तुम्ही नेहरूंच्या दृष्टिकोनातून उतरता. तर आत्ता सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायमूर्तींनी हा मार्ग मोकळा केला की काही नाही, मी सुद्धा पूजा करतो बरं का. पूजा करण्यात काही चुकीचं नाही आहे, काही प्रतिगामित्व नाही आहे. परमेश्वराशी संवाद साधणं हे पुरोगामित्वाचं लक्षण आहे. हे तुमचे विचार किती उन्नत आहेत याचं लक्षण आहे. परमेश्वर ही संकल्पना तुम्ही मान्य करता. आता समाजवादी पक्षाचे लोक जे आक्षेप घेत आहेत त्याविषयी आपण विचार करू. न्यायाधीशांनी निर्णय कसा करायचा असतो, त्यांच्यासमोर काय मापदंड असतात. एक घटना, संविधानाने मर्यादा घालून दिलेल्या आहेत, निकष ठरवलेले आहेत की हा समाज कसा असला पाहिजे. आणि समाजाची राहणी सहाणी ठरवताना न्यायालयानं कोणते निर्बंध लक्षात घ्यायला पाहिजेत, मर्यादा लक्षात घ्यायला पाहिजेत. आणि मग संसदेनं पारित केलेले निर्बंध म्हणजे कायदे आहेत. त्याच्या पलीकडे सर्वोच्च न्यायालयाला किंवा कुठल्याही न्यायालयाला जाता येत नाही. पण याच्या पलीकडे आपल्या बुद्धीला जे गम्य होतं त्याच्या पलीकडे अगम्य अशी काही शक्ती आहे. आणि सर्व विचारवंतांनी मान्य केलेली आहे. आपल्याला शक्तीचा आधार घ्यावा लागतो. ती जी शक्ती आहे ती आहे हे आज सरन्यायाधीशांनी सांगितलंय. तिचा धावा करण्यात काही चुकीचं नाही. त्यामुळे आपल्या विद्वत क्षेत्रामध्ये, ज्ञान क्षेत्रामध्ये जो एक अडथळा होता की परमेश्वराकडे जाणं मार्गदर्शनासाठी, हे काही बरोबर नाही. तर तसं नाही आहे. त्या तिसऱ्या शक्तीला सुद्धा, अदृश्य शक्तीला सुद्धा मान्यता आहे. अप्रत्यक्षपणे सर्वोच्च न्यायालयानं आज मान्यता दिली की परमेश्वर नावाची शक्ती आहे. आता सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायमूर्तींनी परमेश्वराशी संवाद साधून रामजन्मभूमीचा जो निर्णय दिला त्यामुळे समाजाचं हित झालं का अनहित झालं ते आपण पाहू. म्हणजे मग त्यांना देवानं चुकीचं मार्गदर्शन केलं की योग्य मार्गदर्शन केलं ते पण कळेल. हा 500 वर्षाचा जुना न सुटलेला तिढा, न सुटलेला प्रश्न सुटला. त्यामुळे जे दुखावलेला पक्ष आहे मुसलमान समाज, त्यांची हानी आध्यात्मिक आणि भौतिक ऐहिक कोणती हानी झाली हे 92ला ही बाबरी मशीद पडली. त्यानंतर इतका काळ लोटला, अजूनही कोणी सांगितलेलं नाही की यामुळे मुसलमान समाजाची ही हानी झाली. पण रामजन्मभूमीला सर्वोच्च न्यायालयानं जो निर्णय दिला त्यामुळे एकंदर हिंदू समाजाची आणि संपूर्ण राष्ट्राचा केवढा लाभ झाला तो आपण पाहू. तो जर निर्णय दिला नसता तर हिंदूंच्या मनात एक कायम खंत असती. हिंदू खाली मान घालून चालत होते तोपर्यंत. आपण रामाला मानतो, रामाची पूजा करतो, पण त्या रामाच्या जन्मभूमीवर मशीद उभी आहे, आपण काही करू शकत नाही. ही हिंदूंना खंत होती, ती खंत दूर झाली. ही भूमी तुमची आहे, ही रामजन्मभूमी आहे आणि या भूमीवर मशीद उभी राहिली तुमचं मंदिर पाडून. याला न्यायालयानं मान्यता दिली आणि म्हणून हिंदूंची भूमी हिंदूला परत मिळाली. त्यामुळे हिंदूंच्या मनावर जे एक दडपण होतं वैचारिक की आपण काही आपल्या अन्यायाचं परिमार्जन करण्यासाठी आपण राष्ट्रीय समाज असून सुद्धा काही करू शकत नाही, तर ते दूर झालं. हा फायदा झाला. आता ही जी तिसरी शक्ती आहे त्याचा काय विचार असतो तो आपण पाहू.
की परमेश्वरानं आपली जी राष्ट्राची शक्ती म्हणून जी आहे ती काय आहे. आणि मग सरन्यायाधीश जे म्हणाले की मी परमेश्वराकडे धावा केला, मला मार्ग सुचव, ते किती त्या परंपरेला धरून आहे ते आपण पाहू. कसं आहे पहा की एकंदर जगामध्ये जेवढ्या म्हणून विद्या आहेत त्यात अध्यात्मविद्या, आत्मज्ञान प्राप्त करण्याची विद्या ही सर्वोच्च मानली जाते. आणि त्या विद्येचा शोध प्रथम हिंदूंनी लावला आहे वेदांच्या वाङ्मयातून, असा समज आहे. आणि वेद हे कमीत कमी 10,000 वर्षाचे प्राचीन जुने आहेत. त्यामुळे 10,000 वर्षाची ही परंपरा आपण ईश्वराला शोधून, ईश्वर म्हणजे काय या संकल्पनेविषयी वेदांनी जो विचार केला, उपनिषदांनी जो विचार केला, तो आपल्याकडे गेली 10 वर्ष आहे. पण नुसता वेदांचा विचार ईश्वराविषयीचा तुम्हाला कळला आणि त्यात तुम्ही प्रवीण पारंगत झालात त्यांनी होत नाही. तुम्हाला भक्ती मार्ग लागतो. हा एक विद्वत समाजामध्ये जो विचार आहे की वेदांचा विचार बहुजन समाजामध्ये संतांनी पोचवला. आणि महाराष्ट्रातला हा जो वारकरी संप्रदाय आणि सगळे बाकीचे जे संप्रदाय आहेत, तो संबंध भारतातली अन्य परंपरा भारतातल्या आणि महाराष्ट्रातली परंपरा, भक्ती परंपरा ही अगदी वेगळी आहे. महाराष्ट्र अद्वैत पण मानतो, महाराष्ट्र सगुण उपासनासुद्धा मानतो. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सर्व जातींमध्ये संत निर्माण झाले. आणि त्यांनी वेदांनी जे काय सांगितलं, आता पुराणं जी निर्माण झालेली आहेत आपली, ती परमेश्वराविषयी प्रेम निर्माण करणं. महाराष्ट्रातल्या संतांनी जो संप्रदाय सगळे निर्माण केले ते परमेश्वराविषयी प्रेम निर्माण करणं, परमेश्वराच्या भजन पूजनात मग्न असणं हे शिकवलेलं आहे. कसं असतं पहा की ईश्वरविषयक संकल्पनेचा प्रचार कसा होतो, प्रसार, प्रज्ञा, प्रचार आणि प्रेम. प्रज्ञेच्या माध्यमातून ईश्वरापर्यंत जायचं हे ऋषींनी सांगितलं. आचार्य कुलांनी प्रचाराच्या माध्यमातून, पण प्रेमाच्या माध्यमातून हे संतांनी सांगितलं. आणि महाराष्ट्राची संत परंपरा त्या दृष्टीनं खूप वेगळी आहे. कसं ते आपण थोडक्यात पाहू. तत्वमसी हा एक सिद्धांत आहे. तत्वमसी, तत् म्हणजे परमेश्वर आणि त्वम म्हणजे जीव. तर परमेश्वर आणि सर्वसामान्य जीव हे एक, यांच्यामध्ये एकत्वाची जाणीव आहे. पण तेवढं ज्ञान होऊन तुम्हाला चालणार नाही. तुम्ही ज्ञानी झालात तरीसुद्धा तुम्हाला भक्ती मार्गातून परमेश्वराच्या उपासनेमध्ये नेहमी लीन व्हायला पाहिजे. ते जर झालं नाही, अहम ब्रह्मास्मी आपण म्हणतो, तर तो अहमचा विलय व्हायला पाहिजे. त्यासाठी मग ते जर नाही झालं तर पहा, सच्चिदानंद याच्यातला सत तुम्हाला प्राप्त होईल, चित तुम्हाला प्राप्त होईल. पण भक्ती नसेल तर आनंद प्राप्त होणार नाही. म्हणून भक्ती मार्ग हा श्रेष्ठ आहे. परमेश्वराची उपासना करणं, परमेश्वराची संवाद साधणं, परमेश्वराकडे कठीण परिस्थितीत मार्गदर्शनासाठी धावून जाणं, परमेश्वराशी बोलणं. तो कोणीतरी असा अदृश्य असा नाही आहे कुठे, तो आपल्यातच आहे. आपण त्याच्याशी बोलू शकतो. पंढरपूरचा पांडुरंग हा आपला मित्र आहे अशी वारकऱ्यांची धारणा आहे. गेली 700 वर्ष वारकऱ्यांच्या ज्या दिंडी निघतात त्या या जाणीवेतून निघतात. तर ती जाणीव सरन्यायाधीश धनंजयराव चंद्रचूड यांनी दाखवली की परमेश्वराशी आपण बोलू शकतो, आपण संवाद साधू शकतो. हा सर्वसामान्य माणसाचा जीवनाविषयीचा जो उत्साह आहे तो वाढवायला केवढं तरी मोठं योगदान
सरन्यायाधीशांनी केलेलं आहे ही स्पष्टोक्ती देऊन की मी परमेश्वराशी बोलतो, परमेश्वराशी. आपली गंमत काय आहे पहा, की इतर धर्म जे आहेत त्याच्यामध्ये खरोखर अंधश्रद्धा म्हणजे परमेश्वराचा मला संदेश आला आणि वगैरे वगैरे ते आपल्याला चालतं, त्याविषयी आपण टीका करत नाही, कारण ते धर्म क्रूर आहेत, त्यांच्यावर टीका करणाऱ्या लोकांना ते सोडत नाहीत, म्हणून आपण घाबरून त्यांच्यावर टीका करत नाही. पण हिंदू हे सहिष्णू आहेत, उदारमतवादी आहेत, टीकेचं स्वागत करतात. म्हणून हिंदूंमध्ये आपण परमेश्वराची जवळीक दाखवली की त्याच्यावर टीका होते. असं एक नवीन विकृत अनैसर्गिक असं वातावरण भारतामध्ये गेली कित्येक वर्ष निर्माण केलं जात आहे. तुम्हाला परमेश्वरापासून दूर नेण्याचा प्रयत्न होतो आहे. सरन्यायाधीशांनी समाजाला परमेश्वराच्या जवळ आणण्याचा प्रयत्न केला. हे या विषयाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे, मोठं योगदान आहे. ते आपण समजून घेतलं पाहिजे की परमेश्वरासमोर हात जोडणं यात काही कमीपणा नाही. परमेश्वराची उपासना करणं याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि तो शिष्टसंमत मार्ग आहे. भक्तीच्या माध्यमातूनच तुम्ही शेवटचं टोक जे असतं, मानवी जीवनाचं अंतिम उद्दिष्ट जे असतं ते तुम्ही गाठू शकता. त्यामुळे भक्तिमार्ग हा किती मोठा आहे हे या सरन्यायाधीशांच्या स्पष्टोक्तीतून पुन्हा एकदा प्रत्ययाला आलेलं आहे असं मला वाटतं. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.